हा तोच वाडा आहे जिथं औरंगजेबाने आपल्या शंभूराजांना घात करून पकडलं. तर संगमेश्वर, चिपळूण, रायगड अशा प्रवासाला मी आणि आमचा कोल्हापूरचा ट्रेकर ग्रुप आज सकाळी 5 वाजता महाराजांच्या पुतळ्याला हारवंदना करून निघालो. पण आमच्या ग्रुपमध्ये एक असे रायडर होते जे बुलेट वरून येणार होते. आंबा घाटामार्गे जाताना रोडचं काम चालू असल्यामुळे रस्ता लई खराब आहे, पण काय विषय नाही, तिथल्या नजाऱ्यापुढे सगळं फिका आहे. परफेक्ट कोकण ट्रिप प्लॅन सांगतो, व्हिडिओला सेव्ह आणि शेअर करून ठेवा. पण तेवढ्यात आम्हाला दिसला गावारेडा आणि मिस्टर स्टार्क भाऊ आपल्याला त्याची माहिती सांगतोय. देवरुख मार्गे आम्ही संगमेश्वर मध्ये येऊन पोहोचलो आणि पहिल्या शंभूराजांना हार घालून सरदेसाई वाडा बघण्यासाठी गेलो. वाडा सध्या खूप नाजूक स्थितीमध्ये आहे. वाडा बघून अंगावर शहारे आले, मन एकदम शांत होतं. जर आपल्याच लोकांनी महाराजांसोबत दगा केला नसता तर आज इतिहास काही वेगळाच असता. तिथूनच पुढे नदीकाठी असणारे प्राचीनकालीन संगमेश्वर मंदिर बघितलं. माझ्या मनाला कोकणात गेल्यावर एक वेगळंच समाधान मिळतंय, कारण इथलं निसर्ग सौंदर्यच वेगळं आहे. संगमेश्वर गावामध्ये जवळपास पांडवकालीन 70 मंदिर आहेत. त्यातीलच एका दगडामध्ये कोरलेले मंदिर म्हणजे कर्णेश्वर. कोल्हापुरातील खिद्रापूर पेक्षाही जास्त जुनं कर्णेश्वराचं मंदिर असल्याचं म्हटलं जातं. मंदिरावर गणपती, लक्ष्मी, विष्णू अशा अनेक देवदेवतांच्या मूर्त्या आहेत. अतिशय कोरीव काम क्षणातच लक्ष वेधून घेतात. इथून महादेवाचं दर्शन घेऊन तुम्ही थोड्याच अंतरावर असणाऱ्या सप्तेश्वर मंदिरला पण जाऊ शकताय. 7 प्रवाहांचा स्वामी म्हणजे देव सप्तेश्वर आणि अतिशय सुंदर आणि मनाला शांती देणारं इथलं वातावरण. संगमेश्वर मधून दुपारचं जेवण आवरून आम्ही मुंबई गोवा हायवेला चिपळूण येथे असणारा सावत सडा धबधबा बघितला. पाणी थोडं कमी होतं पण जाम मज्जा आली. संगमेश्वरच्या मित्र आणि कोल्हापूरच्या पोरांबरोबर फुल एन्जॉय केला. हायवेला खतरनाक असा सनसेटचा व्ह्यू बघून डायरेक्ट महाडमध्ये आणि महाडमधून थेट आपल्या रायगड जवळ घेतलेल्या रूमवर गेलो. संपूर्ण रायगडचा खतरनाक ब्लॉग पुढच्या पार्टमध्ये दाखवतो, तो पण आपल्याला फॉलो करा.